हॅलो गाईज. तर आता आम्ही निघालो आहोत फिरायला. संध्याकाळचे वाजलेत 5:30. तर म्हटलं सॅटर्डेला कुठे गेलो नाही, तर आता आम्ही थोडंसं बाहेर फिरून येतो. इथे शिल्परामन करून जागा आहे. मी गेली आहे, मी एकटी आली होती हैदराबादला फर्स्ट टाइम, तेव्हा मी गेली आहे. प्रशांत गेला नाही आहे कधीच, तर त्याचा फर्स्ट टाइम आहे. आणि मी शॉपिंग पण करणार आहे तिथे गाईस. मेन रिझन तुमचं तिथे मी तुम्हाला दाखवेन तिथे गेल्यावर काय काय मिळतं. तो आम्ही पोचलो शिल्परामनला. इथे हे गार्डन आहे आतमध्ये आणि असं मड्सचे हट वगैरे बनले आहेत. आतमध्ये असं थोडं वारली फील देतं आणि शॉपिंगसाठी वगैरे जागा आहे. आणि इथे हे एंट्री तिकीटसाठी आहे, एंट्री फीस. प्रशांत आता तिकीट्स घेऊन आला. किती रुपये होती दोघांची? 120 ना. इथून एंट्री आहे. आज गर्दी आहे कारण आज संडे पण आहे. तो आम्ही एंट्री घेतली आहे आता आतमध्ये. हे इथे असं शॉपिंगचे शॉप्स आहेत. आता प्रशांत माझ्यावर खूप वैतागणार आहे कारण की इथे जर काही चांगलं दिसलं तर मी शॉपिंग करणार आहे. पण पहिला अगोदर आम्ही फिरून घेतो आतमध्ये गार्डन वगैरे, कारण मग अंधार झाला तर मग नाही मिळणार शॉपिंग करायला, सॉरी बघायला नाही मिळणार. इथे असं छोटंसं फूड कोर्ट सारखं आहे. सो मस्त असं वाटतंय, वातावरण छान आहे, म्हणजे गरम नाहीये आता. हे मस्त असे शॉल्स आहेत, पश्मिना शॉल्स, सुंदर सुंदर. हे बांधणीमध्ये आहेत. हे आय गेस राजस्थान काउंटर आहे. आणि इथे शोपीस आहेत सुंदर असे. इसको क्या बोलतात? अँटिक पीसेस. हे पितळचे वगैरे आहेत. हे वुडन शोपीस मस्त आहेत, खूप छान आहे. कुछ देखना है क्या तेरे को? नाही. खूपच सुंदर आहे. हे देख असे छोटू तिजोरी बघा किती क्यूट असे चेअर्स आणि टी टेबल सारखं बनलंय जे तुम्ही बाल्कनी मध्ये वगैरे ठेवू शकता. फ्रेशू मिरर, मला मिरर पाहिजे होता. आमच्या घरी मिरर नाहीये. छान दिसत आहे ना. पण हा माझा आजचा आउटफिट है. मैं इधर ही देख लेती हूँ खुद को, अपने घर पे तो मिरर है नहीं. हस क्या रहा है? वाव, पाळणा बघा मस्त असं बनलंय, खूपच सुंदर आणि छान आहे. हे असे चौरंग आहेत. ट्रे टेबल्स आहेत. हे ट्रे टेबल, सॉरी ट्रे आहे. हे बघा मस्त हैदराबादी बँगल्स जे फेमस आहेत खूप, ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. मला आता सध्या नको आहे कारण मी जबलपूर वरून खूप सारं बँगल्स घेतलं. प्रशांत आता मला आहे ना मारेल आणि मला सोडून जाईल की तू एकटी शॉपिंग करत बस, मी जातो, मी फिरायला आलोय. इथे प्युअर पश्मिना शॉल्स आहेत. आता लिहिलं तर आहे प्युअर, पण आय डोंट नो हाऊ मच ट्रू इट इज. हे बघा सुंदर असं यांनी केलं आहे. काय बोललं त्याला मला माहिती नाही गाईस. आणि इथे फुल फील आहे. इथून आहे. हे बघा मी जे बोलत होती ना बाहेर की मातीचे वगैरे छोटे घर बनले, ते इथे सुंदर. आणि इथे इतकी छान मेडिटेशन वाली म्युझिक लागली आहे ना बॅकग्राऊंड मध्ये. मी हे 2 वर्ष अगोदर आली होती, त्याच्यानंतर मी आता आली आहे. मी एकटी आली होती तेव्हा. मला जेव्हा इथे माझा जॉब लागला होता तेव्हा मी एकटी येऊन फिरून गेली होती.
सुंदर अशी जागा आहे आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, हे सिटीमध्ये आहे. म्हणजे समोरच हायटेक सिटी आहे, म्हणजे रोडच्या साईडला. म्हणजे फुल काय बोलतात आपण, सिटीमध्ये असं काहीतरी बनवलंय त्यांनी. एन्शियंट आर्किटेक्चर, घर वगैरे तरी बघा. गाईस, तर हे बघा असं स्ट्रक्चर. अगोदर एक कार्टून यायचं, मला माहिती नाहीये त्याला काय बोलतात. सेम तसं फेसिंग बन. मस्त इथे चिल्ड्रन्स प्लेइंग एरिया आहे आणि तिथे बघा फाउंटेन आहे आणि तिथेच आय गेस बोटिंगचं पण आहे. हा ते बघा तिथे वॉटरफॉल आहे सुंदर. पुढे जाऊन दाखवतो आम्ही. आणि आमचे सर चालले आहेत पुढे. ओ सर, ओ सर, किती सुंदर आहे. फुल क्लोरीनचा वास येतो. वॉटरफॉल आहे, किती ओपन स्पेस आहे आणि इथे अक्षरशः थंड आहे वातावरण. एकदम असं वाटतच नाहीये की उन्हाळा चालू आहे. इथे इतकं ग्रीनरी आहे. आणि हे आमचे सर आहेत जे माझ्यासोबत आले आहेत. इतकं फुल ऑफ ग्रीनरी आहे, इतकं छान मस्त वातावरण आहे. एकदम बघण्यासारखी जागा आहे. जेव्हा जर तुम्ही हैदराबादला वगैरे काही निमित्ताने किंवा टूरसाठी येत असाल तर ह्या जागेला नक्की विजिट द्या. सुंदर असं बनवलंय ह्यांनी. सगळं मॅनमेडच आहे पण छान वाटतंय. वाव, तिथे बघा राधाकृष्णाची मूर्ती ठेवली आहे मध्ये वॉटरफॉल मध्ये आणि त्याच्यासोबत गाई ही आहे. चलो लेट्स एक्सप्लोर. तर असं कृष्णा राधाचं 3D पेंटिंग लावली आहे लोकांनी. सुंदर आहे, एकदम छान. आणि हे पर्वतवालं सीन, तेव्हा श्रीकृष्णांनी पर्वत उचलून घेतलं होतं आपल्या एका बोटावर, ते वालं सीन. बघा किती सुंदर असं सीन तयार केलाय त्यांनी. खूपच ब्युटिफुल. आठवत असेल मूवी आणि कार्टून्स मध्ये एक सीन होता जेव्हा कृष्ण भगवाननी स्त्रिया गोपिकांचे ओढण्या साड्या वगैरे घेतल्या होत्या, त्या आंघोळ करत असताना तो सीन इथे क्रिएट केलाय. किती सुंदर प्रमाणे क्रिएट केलंय हे, म्हणजे किती छान वाटतंय बघायला. नाही पडणार, टेन्शन नको घेऊ. इथे पण एक वॉटरफॉल आहे. बुद्धांची मूर्ती आहे मस्त. टॉय ट्रेन बघत असाल तुम्ही. ही बाईक बघा, इट इज मेड आउट ऑफ वेस्ट. बाईक बनवली आहे, एक बाई बनवली आहे. ही पण मेड आउट ऑफ वेस्ट आहे. गाडीचे बाईक्सचे जे पार्ट्स असतात त्याच्यापासून ही बाई बनवली आहे. मस्त ना. हा बाकीचे पार्ट्स पण आहेत. आणि हे काय आहे, हा माणूस बनवलाय का? तो माणूस आहे ना ट्रम्पेट घेऊन. हा, आणि हे रोबोट सारखं बनवलंय. मस्त ना. म्हणजे किती इंडियामध्ये लोकांचं डोकं खूप फास्ट आहे. अच्छा, स्केअरक्रो आहे. म्हणजे इंडियामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे, खूप जास्त क्रिएटिव्हिटी आहे सगळ्यांमध्ये. तुमच्यामध्ये पण असेल. तुमच्यामध्ये जर काही असेल तर ती शोधा आणि त्याला ॲज अ पॅशन म्हणून जपा. जसं मी व्लॉगिंग खूप मला वर्षांपासून करायचं होतं. मला व्लॉगिंग खूप वर्षापासून करायचं होतं पण आमचे सर रेडी नव्हते लास्ट 2 इयर्समध्ये. आणि मला पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता ॲक्च्युली, खरं बोलायला गेलं तर. ह्या वर्षी मी असेच व्हिडिओज वगैरे पोस्ट करायला चालू केलं आणि ते आता सध्या चालू आहे. लेट्स सी मी कुठेपर्यंत जाते. असं नाही आहे की मला करायचंच, म्हणजे आता मला मनापासून वाटतंय म्हणून मी करते आहे. जेव्हा मला वाटेल की नाही आता मला नाही होत आहे
किंवा मी मनापासून नाही करते, फोर्सफुली करते, त्या दिवशी मी थांबवेल. काही बोलायचंय? कंटिन्यू ठेवा तुम्ही. खूप छान करते तुम्ही या फील्ड मध्ये, तुम्ही खूप पुढे जाणार. थँक्यू सो मच. आय हॅव वन ऑफ माय फॅन. आणि तुम्ही पण खूप छान कंटिन्यू करताय मला सपोर्ट करायला. त्याच्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. आभार काय, कसला आभार. गोष्ट जी आम्हाला आवडली की बैलगाडी. बाप रे, म्हणजे या गार्डन मध्ये ह्या लोकांनी बैलगाडी, प्रशांत फुल मला बोलतो बघ 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 बैलगाडी दिसते. म्हणजे किती खुशी वाटते ना. जे शहरात राहतात त्या लोकांना ह्या गोष्टीची खूप अशी जाणीव आहे, कारण की हे आम्हाला दिसत नाही ना असंच नॉर्मली डेली लाईफ मध्ये. आणि मस्त लोक राईड आहेत ऍक्च्युली, त्याला पैसे आहेत बसायला. आपण बसायचा का? एक राऊंड बसायचा का? आता तुझ्या गावी आता मी जाऊपर्यंत आता आपल्याला टाइम आहे. एप्रिल मध्ये जाणार आहे, ते पण गरमी असणार आहे. त्या गरमीमध्ये मी करत आली ही बैलगाडी. बैलगाडी आली आणि हा आमचा छोटा मुलगा बघा. बैठना है क्या देखो, बैठना है, बिठा दू. आमचा छोटा बॉय. ओ हे बघा कशाला. बघा इथे बोटिंग चालू आहे. हे कॅनल सारखं बनवलंय आणि तिथे पण बोटिंग ऑफिस आहे बोटिंगचं. तिकीट्स घ्यायला आणि इथे बोटिंग आहे. हे मस्त मूर्ती बनल्यात. गणपती बाप्पाची मूर्ती बघ छान. गणपती बाप्पा आहेत. हे कोण आहे? हे श्रीकृष्ण आहेत. लक्ष्मी आहे. छान बनलंय, छान छान. ओ हे मला जे पाहिजे होतं ते इथे भेटेल गाईस. मला अशा सिरॅमिक्सचे प्लेट्स पाहिजे होते. कुछ तो बोलते हैं वारली वाले. आणि ओ वो देख पॉटरी, वो बना के मिल रहा है. खुशी बना के लेंगे. ये लेना है क्या दही के लिए? ये देखिए दही के लिए मस्त है. We'll check for this plates. I need plates. Aesthetic plates. माझं जेवण जेव्हा बनेल तेव्हा एस्थेटिक प्लेट्स हवेत मला. एस्थेटिक. ह्याच्यासाठीच तर मी ह्याला इथे आणलंय. हाच तर माझा प्लॅन होता. किती घेऊ? 2च? डिफरन्स आहे का? और है क्या? ये डिजाइन में दिखाओ. 1 मिनट. प्रशु ये देख फिर. इज दिस बेटर? आई थिंक दिस वन ना. आणि इसमें तर काय ह्या शॉपच्या एक्झॅक्ट वर बघितलं तर चिंचेचं झाड आहे. त्या तोंडाला पाणी सुटते आता. काय आहे ना, म्हणजे आम्ही खाली इथे प्लेट्स वगैरे घेतोय आणि वर बघितलं तर झाड चिंचेचं. हे इथे पॉटरी चालू आहे. म्हणजे इथे ते सगळ्यांना चान्स देत आहेत. मटका वगैरे जे पण आहे पॉटरी स्वतःच्या हाताने करायला ते मदत पण करतायत. कोणतं घेऊ? हे छान आहे का? हे घेऊ की तर हे? आय गेस हे बेटर वाटत आहे ना. हे असं माझं 1 पॉट मील. तर इथे बघा मस्त असा पॉटरी शो चालू आहे. पॉटरी बनवून देत आहेत ते. मटका वास वगैरे बनवून देतात. पैसे घेतात का त्यांच्या? हे बघा असे क्यूटचे गणपती बाप्पा आहेत. मस्त शोपीस आहेत. मस्त यार, खरंच शॉपिंग करायला बेस्ट आहे. म्हणजे सिरॅमिक शॉपिंग वगैरे साठी. जे दिल्लीमध्ये बंजारा मार्केट आहे ना, सेम तसंच त्याचं छोटं व्हेरियंट आहे. इथे जर तुम्हाला तुमचे घर एकदम एस्थेटिक सजवायचं आहे तर इथे तुम्हाला सगळं भेटून जाईल जे पाहिजे ते. छोटेसे 2
हे घेतले चटणी वगैरे साठी. येलो भैया. इथे मोठी मोठी भांडी आहेत, पाण्याचे घागरी आणि बरंच काही काही आहे. समई आहे तिथे लटकवलेत. परात आहे तिथे बघा, परात. हे पण घर बनवलंय मस्त असं. ओ दोन्ही साईडला किती छान आहे. मी नव्हतं बघितलं हे सगळं, मी आली तेव्हा एकटी. मी कारण एकटी आली होती तर मला अंधाराच्या अगोदर घरी म्हणजे माझ्या हॉटेलवर पोचायचं होतं. जवळ होतं हॉटेल पण मी नवीन होती. हो ओ इस्त्री करायचं कोळसा टाकून. हे बघा दिसतंय. हो छान मस्त. तुळसचं पण किती सुंदर केलंय. इथे ती बाई तुळशीच्या पाया पडते. खूप सुंदर यार. मी एकटी आली तेव्हा नव्हते आले मी, एवढं नव्हतं. जसं आपल्या गावाला जागरण वगैरे करतात ना रात्री, तेव्हा ते एक काय बोलतात त्याला, पोयम सारखं ते बोलत राहतात. सेम तसं हे तेलुगू मध्ये त्यांनी म्युझिक लावली आहे बॅकग्राऊंड मध्ये. छान वाटतंय ते, असं फील देतं ऍक्च्युली. सुंदर ना, छान यार. खरंच 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 टाइम इन्व्हेस्ट करण्यासारखी जागा आहे ही. जर तुम्ही हैदराबादला येत असाल तर तुमच्या आयटिनरी मध्ये ही जागा नक्की टाका. हे बघ किती छान आहे. इथे गप्पा गोष्टी चालू आहे. तिथे अच्छा पत्ते खेळणं चालू आहे. पत्ते ते गेम खेळायचे ना, पोपटला ठेवून मग पोपट ते पत्ते उचलणारे, ते सगळं. इथे भाजी मार्केट आहे तर इथे बार्गेनिंग चालू आहे. हे सगळं भाजी मार्केट आहे. विलेज बाजार लिहिलं पण आहे. तर गाईस निघालो आम्ही आता आणि माझ्या नवऱ्याने जुगाड केलाय लाईट साठी. आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवते मी काही घेतलंय. जास्त काहीच नाही घेतलं, स्वतःसाठी पण काही नाही घेतलं कारण की डोळे असे स्ट्रेट ठेवले. कारण की हा मला सोडून गेला असता तिथेच, बोलला असता जा. कारण की मी आता मध्ये मुंबईला वगैरे शॉपिंग खूप केली आहे, त्याच्यामुळे जास्त काही नाही बघत बसले. भेटूया घरी जाऊन. सो जाऊन आलो. मेरा आईज वापिस रेड हो गया है ना. देख माहित नाही, एक डोळा लाल झालाय माझा. तर आम्ही जाऊन आलो आणि कपडे वगैरे चेंज करून बसलोय आता. मी काय घेतलं ते दाखवते. आम्ही हे घेतले प्लेट्स आणि हे एक बाउल, म्हणजे असं पास्ता वगैरे खाऊ शकतो. आणि हे बाउल आहे आणि हा एक बाउल आहे. असा मी सेट घेतलाय. फक्त ही प्लेट वेगळी आहे, हे दोन सेट आहेत.